एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापुरात प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर वळसंकर यांनी गोळी झाडून घेत संपवले जीवन। सोलापुरामधील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतः डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली। ही घटना शुक्रवारी रात्री 9 ते 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली। शहरात रात्री उशिरा झालेल्या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले आहे। डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःच्या घरात डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली। गोळीचा आवाज आल्याने घरातील इतर सदस्यांनी त्यांच्या रूमकडे धाव घेतली। तात्काळ त्यांना त्यांच्याच वळसंकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। डॉक्टर वळसंकर यांनी पिस्तूलमधून गोळी झाडल्यानंतर डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी बाहेर गेली। त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही। नेहमीप्रमाणे घरच्याशी बोलत ते जेवण केले। जेवण झाल्यावर ते स्वतःच्या रूमकडे गेले। काही वेळानंतर त्यांच्या रूममधून गोळी झाडल्याचा आवाज आला। त्यांची आत्महत्येचा प्रयत्न का केला? काही ताणतणावात होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या घटनेनंतर मात्र वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत।